मंडळी, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा म्हणजेच 11 ऑगस्टचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आणि प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड न तुम्हाला पोट धरून हसवणार आहे. बघत राहा शेवटपर्यंत. बाई तुझा आशीर्वाद झालाय असा गोंधळ की ती नमी लपली यशाच्या घरी बर का. आणि त्या यशाला सांगितलंय बर का पाण्याने, शेवटी शेवटी सांगितलंय आज. आता ती आत्या येऊन गोंधळ घालणार म्हणून त्यांनी आत्या यांच्या घरी येऊन गोंधळ घालते म्हणून आता या पाण्याने त्या पायलला नमी म्हणून उभं केलंय. आणि त्या पायलचा भाऊ निघतो कोणाच टोकतो आता आलेला पाहुणा. मजा येणार आहे बरं का मंडळी. इतका गोंधळ रंगवलाय त्यांनी, अरे फारच भारी दाखवला त्यांनी आजचा एपिसोड. आता सुरुवातीला त्यांनी असं दाखवलं की त्या नमीला काही लग्न करायचं नसतं आणि ते जो कोण पोरगा पाहिलाय ना तो इतका अवली पाहिलाय, विचित्रच बघितलाय, गुटखा वगैरे खातो तो. आता ती आत्या येते आणि त्या नमीला बजावते, ए आवर्ग लवकर, पोरग येईल तुला पाहायला कोणत्या क्षणी, चांगली दिस, अगं चांगलं पोरग आहे, चांगलं ठिकाण आहे, 10 एकर शेती आहे त्याची आणि टपऱ्या आहेत त्याच्या. नमी म्हणते, तुम्ही टपरीवाल्या संघ माझं लग्न लावून देणार आहे काय? तो काका म्हणतो, अगं नाही ग, टपऱ्या त्याच्या असल्या तरी तो काही टपरीवर बसत नाही, पैसे गोळा करतो ना तिथून. पण नमी म्हणत असते, हे बघा मला काही लग्न करायचं नाही, मी लग्न करीन तर यशशीच करीन. ए मम्मी, अगं यशा चांगला पोरगा आहे ग. ती काही केलं ऐकना, पण ती आत्या अजून धमकी देते हा नमीला, ए नमे सांगितलं तेवढं ऐकायचं हा. नमी म्हणते, मी नाही करणार म्हणजे नाही करणार लग्न या पोरासंग. आत्या आता तिचा हात धरते बरं का आणि म्हणते, ए नमे उगाच माझ्या डोक्याला ताण द्यायचा नाही हा, चुपचाप बाहेर यायचं. नमीला आता ती धमकवते बरं का. तिची आई ती सुलू आत्या म्हणते, तुला ना गोडीच सांगायच्या लायकीची पोरगीच नाहीये तू. माझं टाळकं सरकलं ना तर बघ हा, लग्न जर मोडलं ना नमे तर पाय, ए दत्त्या दादा साडी आणती, ए पोरी ही साडी घाल, शिस्तीत नेसून बाहेर यायची, नखरे नाही करायचे. अय दत्त्या दादा, तू उग दात काढून इथं उभं राहू नको हा. जाय, ते पाहुणे येतील तिथं टावेल ठेव, पाणी ठेवलंय मी त्यांच्या पाय धुवायला, मला येतं इथे सगळं चहा पोह्याची तयारी करायची आहे. हे नमे तुला शिस्तीत सांगू राहिले हा. तो दत्त्या काका म्हणतो, माझ्यावर कशाला रागू राहिली तू, अरे उगाच वड्याचं तेल वांग्यावर. ती आत्या म्हणत असते, माझं डोकं उठलेलं आहे, ए नमे आता माझ्या डोक्याला ताण देऊ नको हा, लवकरात लवकर साडी नेस आणि बाहेर ये. नमी म्हणत असते, ऐक ना ग आई, अगं ऐक ना, अगं यशा चांगला पोरगा आहे ग. ती आत्या म्हणते, तुला आता सांगते आणि आधी बी सांगितलं, मी यशाशी तुझं लग्न होऊ देणार नाही म्हणजे नाही, या जन्मात तर कधीच नाही, असं ती बोलते आणि कडी लावून चालली जाते बरं का. आता नमीला टेन्शन आलं, बाहेर जायचं तर जायचं कसं, तिला तर जायची इच्छाच नाहीये. इकडे यशादादा वाकून वाकून पाहत असतो बरं का. कोण पाहुणे आले नमीला पाहायला म्हणून. तेवढ्यात तो पाण्यात धरतो यशादाला आणि म्हणतो, काय यशादा. यशादा दचकतो बरं का आधी. पाण्या म्हणतो, अरे कळतंय मला यश, अरे पोटात लई कालवा कालवा होऊ राहिली ना, वातावरण लई विचित्र वाटू राहिलं ना, नाही कळतंय मला यशादा, तुला वाईट वाटू राहिलं ना. यशादा म्हणतो, नाही रे मला कशाला वाईट वाटेल. पाण्या म्हणतो, नमीला बघायला पाहुणे येणार आहे ना. यशादा म्हणतो, नाही रे चांगलं पोरगा असेल, श्रीमंत घरचं, तर मला कशाला वाईट वाटेल. पाण्या म्हणतो, काय रे यशादा, नमीचं प्रेम आहे ना तुझ्यावर. यशादा म्हणतो, तिला काही कळत नाही, सोड ना, सोड बरं विषय. पाण्या म्हणतो, सोड म्हटल्यावर विषय सोडला जातो का यशादा. तेवढ्यात आता पाहुणे आले म्हणून हा दत्त्या काका ओरडतो. मग यशादा आणि पाण्या दोघे जण खिडकीतून वाकून वाकून बघत असतात, कोण आहे बाबा पोरगा आलेला. तो पोरगा आलाय 4 व्हीलरमध्ये आणि आल्या आल्या पचक पचक सगळीकडे घाण थुंकतोय बरं का. त्याने गुटखा खाल्लेला असो, इतका गचाळ दाखवला तो विचारू नका, काही दाखवतात मालिकेत बरं का. असो, आता यशादा बघतो बरं का, त्याला पण ते आवडत नाही. मग पाण्या आणखीन चिडवायला लागतो यशादाला बरं का. ते पाहुणे आल्या आल्या लगेच दत्त्या काका म्हणतो, या या पाहुणे या, बसा बसा, त्यांचं वेलकम करतात. ते पाय धुवायला पाणी बिणी देतात, हात धुवायला टॉवेल देतात. आता मग पाण्या चिडवतो यशादाला, अरे 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 काय पोरग आहे, मावा पण खाते, तोंडावून तो बुंगारी दिसू राहिला, या सोबत नमीचं लग्न लावणार का काय, वाईट वाटतंय ना यशादा तुला. यशादा म्हणतो, नाही रे बाबा मला कशाला वाईट वाटेल. तो त्याच्या भावना काही स्वीकारत नसतो आणि म्हणत असतो, जे नशिबात असतं ना ते होतं बरं का पाण्या, त्याला आपण काही करू शकत नाही. चल मी चाललो हा, मी काही करतो, स्वयंपाक पाण्याचं बघतो, असं म्हणून चालला जातो यशादादा बरं का. मग हा पाण्या वाकून वाकून बघत असतो खिडकीतनं यशोदा गेल्यावर आणि मनाशीच बोलत असतो, हा पोरगा काही नमीला सूट नाही करणार, काय पोरग पाहिलंय आत्यानं, असं म्हणून चालला जातो. मंडळी, आजच्या या रिव्ह्यूला तुम्ही लाईक करूनच टाका, मजा येणार आहे तुम्हाला पुढचा सगळा रिव्ह्यू ऐकायला. बघा आता या विवाने काही माणसं निवडली आहेत, त्यांना तो इंग्लिशमधनं सूचना देत असतो, डोंट मेसअप, मी जे सांगितलं ते करा, तिथून पोरगी उचला. मग तो माणूस म्हणतो, आम्ही त्या मुलीला कसं काय ओळखणार. त्यावर विवान म्हणतो, अरे तिथे एकच पोरगी राहती, बाकी सगळे माणसंच राहतात, तिला उचलायचं आणि डायरेक्ट घेऊन यायचं आणि दिलेलं काम चोख करायचं बरं का. एक गोष्ट लक्षात ठेवायची, तिच्या अंगावर एक पण ओरखडा आला नाही पाहिजे बरं का. चला चला कामाला लागा, असं म्हणून विवानने त्याची माणसं कामाला लावली. आता ती माणसं गेल्यावर हा मनाशीच बडबडत असतो,
चला विवान, एखादी गोष्ट तुला हवी असली ना की ती तो मिळवतोच. माझ्या लग्नाची गाठ मीच ठरवतो, वरचा नाही ठरवणार. अरे माझं लग्न त्या अवनीशीच होणार. हो चंद्रकांत देशमाने, लग्नाच्या तयारी लागा बरं का. तुमच्या अवनीशी माझं लग्न होणारच, असं तो मनाशीच बडबडतो आणि हसत असतो. आणि याने मोठा गोंधळ घातलाय पुढे. आता इकडे पाहायचा कार्यक्रम सुरू झाला. आता अवनीचं सॉरी अवनी नाही, अवनी चालली तोंडात माझ्या, नमीला आता इंट्रोड्यूस करतात बरं का त्या पोरासमोर. तो काका म्हणतो, आमची नमी ना खूप शांत आहे बरं का, तुमचं पोरगं पण लई शांत आहे वाटतं. लगेच ते पाहुणे म्हणतात, अहो काय करणार, तोंड उघडलं तर 20 रुपयाचा घाटा ना, दुसरी पुडी तोंडात टाकावं लागेल त्याला. आता हे सगळे हसायला लागतात. तेवढ्यात आत्या येते बरं का. आणि ते पाहुणे विचारतात, मुलीचे वडील नाही आहेत का. मग आत्या सांगते, आहेत ना, तिला वडील आहेत, पण ते इथे नाही, दुबईमध्ये असतात ते कामाला. म्हणजे तसं आम्ही व्हिडिओ कॉलवर रोज बोलतो बरं का. आता तो मुलगा आहे ना, जो नमीला बघायला आला, तो तोंडात ते सुपारी ठेवून बोलतोय ना, तो असं तोंडात असं काहीतरी बोलतो बरं का. यांना काही कळत नाही काय बोलतोय. मग तो पुन्हा म्हणतो, मुलगीला बोलवा हो. ते गुटखा तो खाऊन घेतो. इतकं गचाळ वाटलंय तर ते बघायला. असो, पण मजा आली बरं का मंडळी, रिव्ह्यू बघायला आणि सिरियल बघायला पण. तो जे बोलत असतो ते कोणाला कळत नसतं. आता शेवटी तो ते घाण सगळं आत घेतो आणि म्हणतो, मुलीला बोलवावं, आणि पुन्हा दुसरी पुडी खातो बरं का. ती आई म्हणते नमीची, हा बरोबर आहे बरोबर आहे, मी आणते, नमीला घेऊन येते, नमिताला घेऊन येते, पाणी पण आणते, हा बसा बसा. आता असं म्हणून ती गेली बरं का सुलक्षणा आत्या नमीला बोलवायला. तोपर्यंत यांच्या गप्पा गोष्टी चालू असतात पाहुण्या रावळ्यांच्या. आता नमीला काही साडी घालायची नसते. इकडनं ही आत्या ओरडत असते, नमे बाहेर ये ना, अगं पाहुणे आले, तुला बोल राहिले ते. नमिता तोवर आतमध्येच असते बरं का. पण आता ती काही ती साडी घाले ना आणि आवरे ना. नमिता आता तिथेच नुसती चक्रा मारते. आता तिकडनं सुलक्षणा आत्या म्हणत असतात, अगं आवर नमे. मग तेवढा तो काका आवाज देतो, सुलक्षणा पाणी आण ग पाहुण्यांना. त्या आत्या पाणी घेऊन बाहेर जातात आणि जाता जाता नवीला म्हणतात, लवकर आवर, उशीर होऊन राहिलाय. नमिता आता काय करते, खिडकीतनं पळून जाते. मला एक कळत नाही प्रेक्षकांनो, प्रत्येक मालिकेमध्ये सिरियलमध्ये अशी बिना गजाची खिडकी का असते. अख्खीच्या अख्खी दरवाजासारखी रेक्टँगल वाली खिडकी असते बरं का मंडळी. अशा कुठे खिडक्या असतात का, इझिली कोणी पण घरात घुसेल. काही दाखवतात आपलं मालिकेत. आता ती नमी त्याच खिडकीतून बाहेरून पळाली बरं का. आता हे पाहुणे गप्पा मारत असतात, दत्त्या काका त्यांना एंटरटेन करत असतो आणि विचारत असतो काय करतं पोरगं काय नाही. ती आत्या येते तेवढ्यात, पाणी देते आणि म्हणते, घ्या घ्या पाणी घ्या. दत्त्या काका मुद्दाम चिडवत असतो, अहो घ्या घ्या पुढी घ्या ना. आता ती आत्या म्हणते, येऊ लागली बरं का नमी, अहो आमची नमी लई कामाची आहे बरं का. लगेच तो दत्ता काका म्हणतो, अहो पिझ्झा म्हणू नका, ओल्या नारळाच्या करंजा म्हणू नका, अहो आमची नमी गुलाबजामुन पण भारी करते बरं का. आत्या सांगत असते, आमची नमी रांगोळी पण छान काढते बरं का, बघाविशीच वाटते. ते काका म्हणत असतात, मुलाचे, अहो लवकर आणा मुलीला, प्रत्यक्षात बघू द्या आम्हाला. तेवढ्यात ती आत्या म्हणते, अहो काय ना, सकाळच्या क्लासला जाती ना ती, मग आल्यावर तिला उशीरच झाला. ती मला म्हणाली की पाहायचा कार्यक्रम आहे, चहा पोहे मीच करणार. ते कसं आहे ना, जरा रोज आम्ही तिघच असतो, आता आज जरा 3 माणसं वाढली ना, त्यामुळे जरा. आता लगेच तो मुलगा म्हणतो, ओ तुम्ही किती बडबड करू लागले, अहो जा ना, पोरीला बोलवा ना. आत्या म्हणते, वय वय आणते आणते आणते, असं म्हणून पुन्हा आत्या आत जाते. आता तेवढ्यात ते किडनॅपर पण आलेत बरं का, विवानने पाठवलेले. आणि नमी नेमकी तेव्हा राजाच्या घरी येते बरं का. आणि तेव्हा पाण्याला म्हणत असते, मला लपव, कुठेही लपव, मला काही कर. नमी जेव्हा आतमध्ये येत असते ना घरात, तेव्हा या किडनॅपरला वाटतं की हीच पोरगी आहे, या घरात एकच पोरगी आहे ना, अरे हीच असणार ना मग. ते अवनी समजून आता नमीला किडनॅप करतात. बघा आता कसं किडनॅप करतात. नमी आत येते आणि पाण्याला म्हणते, ए पाण्या, कुठे लपू मी, कुठे लपू, सांग लवकर. पाण्या म्हणतो, अगं नमी तू इकडं कशाला आली, तुला पाहायला पाहुणे आले ना. अगं काय चाललंय तुझं. नमी म्हणते, गप्पा पैसा पाण्या, फालतू बडबड करू नको. आता तो पाण्या म्हणतो, अगं पण तुझी आई येईल ना इकडे, ती गोंधळ घालेल ना. नमी म्हणते, अरे मला नाही लग्न करायचं त्या पोराशी, किती घाणेरडं पोरग आहे ते टपरीवाला, मला नाही करायचं त्याच्याशी लग्न, मला यशाशी लग्न करायचंय. त्यावर आता हा पाण्या म्हणतो, अगं काय नमे, मावा खाणारी पोरं वाईट असतात का. नमीनं बोलता बोलता तिची साडी जी आहे ना, ती तिथेच टाकून दिली आहे बरं का मंडळी, म्हणजे त्या पलंगावर टाकली बघा अवनीच्या खोलीमध्ये. आता पाण्या जेव्हा असं बोलतो तेव्हा ही नमी म्हणते, गप्पा बैस रे, मला त्या माणसाशी लग्न नाही करायचं, मला यशाशी लग्न करायचंय. त्यावर पाण्या तिची गंमत करतो आणि म्हणतो, अगं यशादा मावा खात नाही ना. पण नमी म्हणते, गप बैसा, उगाचच मला त्रास देऊ नको, मला माझं टाइम खोटी करू नको, मला लपो आधी. पाण्या म्हणतं, सोय नको नको, तुझी आई येईल त्यांना राडे करल. त्यावर नमी म्हणते, अगं पण त्या टपरीवाल्याच्या जाचातून मी सुटल ना. आता पाण्या तिला घराच्या बाहेर काढत असतो तेव्हा नमी म्हणते, प्लीज प्लीज पाण्या, माझी मदत कर ना. पाण्या म्हणतो, मी मदत करू. नमी म्हणते, तुला आवडेल का असं माझं मावा खाणाऱ्या पोरासोबत लगीन झालं तर. यशाचा विचार कर, त्याला आवडेल का रे असं माझं लगीन दुसऱ्या पोरासोबत झालं तर त्याला वाईट वाटेल ना.
मग पाण्या म्हणतो पॉइंट आहे तुझ्या बोलण्यात, मग काय करू. मग आता लगेच पाण्या तिला मदत करायला लागतो बरं का. त्याला मदत करायचीच असते पण उगाचच भाव खात असतो. नमीला काही कळेना कुठे लपावं. मग आता पाण्या तिला बाथरूमच्या तिथे नेतो बरं का. थोडासा गोंधळ दाखवला या दोघांमध्ये, कुठे लपवते त्यांना कळेना. इकडे ही आत्या खोलीचा दरवाजा वाजवते पण आतून आवाजच येत नाही. मग तिला डाऊट येतो बरं का, ही पोरगी अजून काऊन बाहेर येईना, काहीतरी गडबड झालेली दिसते, मागच्या दारानं बाहेर गेली का काय, असं म्हणून आत्या आता बाहेर येते बरं का. आणि त्या पाहुण्यांना म्हणते आता ना आलीच पोरगी आलीच, दाखवायचा कार्यक्रम होणारच आहे लगोलग, आलीच आलीच असं त्यांना समजवते. आणि समोरच्या दाराने मागच्या दारात जाते बरं का मंडळी. मागे जाऊन आत्या बघते तर काय, नमी गायब झालेली आहे. आत्याला कळतं नमी आता पळून गेली, पण आता आत्या साहजिक आहे राजाच्या घरात येणारच बरं का तिला बघायला. आणि आता तो सगळा गोंधळ जो आहे ना तो तुम्हाला उद्या बघायला मिळणार आहे बरं का मंडळी. त्यामुळे थोडासा पेशन्स ठेवा. पण मजा आली आहे आजच्या भागात, पण त्यांनी सॉलिड दाखवलंय बरं का. आजचा रिव्ह्यू आपला आवडला असेल तर लाईक करून टाका आणि मला नक्की सांगा कमेंटमध्ये कसा वाटला तुम्हाला हा आजचा एपिसोड. इकडे पाण्या नमीला कुठे लपवावं त्याला समजेना. आता तो इकडे तिकडे जागा बघतो. नमी म्हणते ए बाबा घराच्या बाहेर कशाला आणलं मला. मग पाण्या म्हणतो एक काम कर, तू बाथरूम मध्ये लपून जा. नमीला आता बाथरूम ही जागा सेफ वाटते बरं का. नमी आता बाथरूम मध्ये लपता लपता पुन्हा येते बाहेर आणि म्हणते अरे मीच आहे असं सांगाल ना मी यशोदाला, तू जाय ना. नमी म्हणते अरे यशाला सांगू नको, तो लगेच सांगल माझ्या मम्मीला, तो एक तर हरिश्चंद्राचा अवतार आहे. तेवढ्यात यशोदा येतो बरं का तिथे आणि म्हणतो अरे यशोदा तू इकडे कसं काय. यशोदा म्हणतो तू इकडे काय करू लागला, आंघोळ झाली ना तुझी सकाळी. पाण्या म्हणतो अरे माझा पुन्हा आंघोळ करायचा मूड आहे म्हणून मी इथे आलो आता, असं म्हणून त्याने पुन्हा बाथरूम जवळ गेला बरं का. पाण्या उगाचच यशाला काहीतरी आपला गंडवतोय आणि मग नमी तिथेच लपलेली असते आधी. मग आता यशोदा बाथरूमच्या जवळ जाणार, तेवढ्यात हा पाण्या त्याला गप्पात अडकवतो बरं का आणि म्हणतो अरे यशोदा धुणं राहिलं ना वाळू घालायचं. आणि त्याला गोड गोड बोलून गप्पात गुंतवतो. आता बाथरूमचं दार अचानक लागतं बरं का. यशोदाला आवाज येतो, तो म्हणतो कोण गेलं रे आतमध्ये. त्यावर आता पाण्या म्हणतो अरे कोण नाही गेलं आतमध्ये, अरे कोण नाही. पण आता यशा म्हणतो अरे बाथरूमचं दार लागलंय आतून, कोणतरी गेलंय आतमध्ये. यशोदा म्हणतो अरे सॉरी, पाण्या म्हणतो वहिनी गेल्या असतील, वहिनी चल चल तू चल चल असं म्हणून तो यशाला आत नेतो आणि काहीतरी आपल्या एड्या एड्या गप्पा त्याच्याशी मारायला लागतो बरं का. यशाला डाऊट येतोच काहीतरी गडबड आहे. आता बघा मंडळी, पाण्या आधी दार उघडून बघतो बरं का, स्वतः आतमध्ये असते बरं का नमी, पण हा मुद्दा म्हणतो कोण नाही आतमध्ये, कोण नाही. नमी तर आता आतच असते लपलेली. तेवढ्यात ते किडनॅपर येतात जेव्हा पाण्या आणि यशोदा घरात जातात. आता नमी आतून ओरडत असते अरे गेला का यशा. किडनॅपर बाहेरून दरवाजा वाजवतात. आता ती नमी म्हणते गेला का यशा गेला, असं म्हणून ती दार उघडते आणि ते किडनॅपर नमीला किडनॅप करून चालले जातात घेऊन. आता इकडे पाहायचा कार्यक्रम अजून रंगलाय. इकडे हा पाण्या यशोदाला काहीतरी गप्पात रंगवून ठेवतोय, असं म्युझिक लावलंय त्यांनी, ऐकवलं काही नाहीये आपल्याला. आता हा मुलगा म्हणतो असं कुठे आहे पोरगी कुठे आहे. आता दत्त्या काका म्हणतो येईल ना. आता तो मुलगा जरा चिडतो बरं का आणि म्हणतो इथे पोहे खायचा कार्यक्रम चालू आहे का, पोरगी पाहायला आलोय ना आम्ही, मग पोरगी कुठे दाखवा ना पोरगी. ती आत्या पण येते तिथे आणि ती गडबडते आणि म्हणते ते काय ना आमची नमी ना मसाल्याचा चहा लई भारी करते, त्याला येळ लागतो ना, तोपर्यंत तुम्ही पोहे खा ना पोहे. आता हे सगळे गोंडवत आहेत हे कळतं बरं का त्या आलेल्या पाहुण्यांना. आणि आता हे बावळं करतात आलेले पाहुणे आणि म्हणतात पोरगी कुठे, पोरगीला आणा. मग ती आत्या म्हणते येईल तुम्ही चहा तर घ्या. मग दत्त्या काका म्हणतो अगं सुलक्षणाताई आण ना नमीला काऊन नाही आणू राहिली तू. आता आत्या अशी खुणवते बरं का दत्त्या काकाला आतमध्ये ये म्हणून. आणि दत्त्या काका मग आतमध्ये उठून जातो. दत्त्या काका म्हणतो आलोच मी असं म्हणून आता दत्त्या काका उठून जातो. आता बघा मंडळी, इकडे यशाला कळतं की काहीतरी पाण्या लपवतोय. तो म्हणतोय तुम्हाला काहीतरी गप्पात अडकू लागला ना पाण्या, मुद्दाम काहीतरी गडबड आहे बाथरूम मध्ये हो ना. पाण्या म्हणतो नाही रे दादा काहीच गडबड नाहीये. यशोदा म्हणतो तुला माझी शपथ आहे सांग. मग शेवटी पाण्या म्हणतो अरे यशोदा तिकडे नमी लपली रे. आता यशोदा घाबरतो आणि म्हणतो बाथरूम मध्ये का लपली. मग आता पाण्या म्हणतो अरे ते पाहुणे आले ना तिच्याकडे बघायला, तिला आवडला नाही रे तो पोरगा म्हणून ती इकडे आली आणि माझी मदत मागितली, मग मी काय करणार होतो. यशोदा म्हणतो येडाय का तू पाण्या, अरे आत्या आली आणि गोंधळ घातला राडा घातला तर काय करणार होतो आपण. आता यशोदा बाथरूम कडे जातो आणि बघायला लागतो नमीला बरं का. पण आता आतमध्ये नमी नसते. पाण्या पण येतो आणि म्हणतो अरे दरवाजा उघडा आहे, नमी कुठे गेली. आता हे दोघं पण इकडे तिकडे बघायला लागतात, नमी कुठेच नसते. आता पाण्या म्हणतो अरे बाथरूम मध्येच होती, अशी कशी कुठे गेली ती, काही समजेना. आणि दोघे इकडे तिकडे शोधायला लागतात त्या विहिरीच्या जवळपास वगैरे वगैरे. आता यशोदाला पण कळेना. यशोदा म्हणत असतो ए पाण्या नमी कुठे नमी. आता पाण्या म्हणतो अरे इथंच होती, मला नाही माहित कुठे गेली, अरे इथंच तर लपली होती ना बाथरूम मध्ये.
यशोदा म्हणतो मग आता कुठे गेली, आणि या ट्विस्टवरच त्यांनी आजचा हा एपिसोड संपवला. आता उद्या खूप मजा येणार आहे बरं का मंडळी एपिसोड बघायला. उद्याचा एपिसोड मी आधी देईल बरं का, लग्नानंतरच्या आधी बाईचा आशीर्वाद देईल. तर बघा उद्याच्या भागात काय होतं, ती आत्या येते बरं का घरी, आणि त्याआधी ती नमीची मैत्रीण आहे ना पायल, ती पाण्याच्या मागे लागली आहे, ती आली आणि पाण्याला लगेच आयडिया सुचली बरं का. आत्या येते मग आणि त्या यशाशी भांडायला लागते, माझी पोरगी कुठे लपवली सांगायचं पटकन. त्या नमिताला ती साडी घालतात ते, आणि त्या नमिताला पाहायच्या कार्यक्रमात नेतात. आत्याला वाटतं की हा आपली नमीच आहे. आता ती नमी गोरी ही कशी अरे यार, म्हणजे गोंधळच आहे असं मला म्हणायचं नाही प्रेक्षकांनो, पण फरक लक्षात येतो ना, आपली पोरगी काही समजत नाही का. मग ती आत्या नमी समजून त्या पायललाच घेऊन जात, कारण या पायलच्या डोक्यावर पदर असतो बरं का मंडळी, त्यामुळे खूप मोठा गोंधळ होतो. आणि मग तो पोरगा लगेच म्हणतो मला पोरगी पसंत आहे, म्हणजे न पाहताच पसंत केली बरं का त्याने. नमी आता डोक्यावरचा नमी नाही काय नाव हिचं, पायल आता डोक्यावरचा पदर काढते आणि म्हणते अयो, बहुतेक हाईचा भाऊ असणार बरं का मंडळी, असा एक अंदाज आहे माझा. आता बघू उद्या गोंधळ क्लिअर होईलच. पायल आता त्या आलेल्या पाहुण्याला पाहून घाबरते. मजा येणार आहे मंडळी. चला तर मग भेटूयात उद्या पुन्हा एकदा. पण आता नमी जेव्हा देशमानेच्या घरी पोहोचेल तेव्हा काय काय गंमत घडेल खूप भारी दाखवणार आहे आता ते येणारे एपिसोड. बघत राहा बाई तुझा आशीर्वाद. आजचा एपिसोड रिव्ह्यू आवडल्यास प्लीज मंडळी आपल्या या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका, आणि अजून बरेच प्रेक्षक चॅनलला सबस्क्राईब करत नाहीयेत, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले सगळे रिव्ह्यू एन्जॉय करायला विसरू नका. टेक केअर, धन्यवाद.